शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे अतिवृष्टी बाधित आणि पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी त्यावेळी त्या महिन्यामध्ये वेगवेगळे GR काढून मदत जाहीर करत आहे. महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत अतिवृष्टी झालेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जे काही पंचनामे झालेले आहेत त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने वेगवेगळे GRs येत आहेत आणि ह्या महिन्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये निधी वितरणास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यातलं काम पूर्ण झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना हा मदत निधी मिळालेला नाही त्यांनाही येत्या काही दिवसांमध्ये हा मदत निधी मिळून जाईल. वेगवेगळ्या गावांच्या अतिवृष्टी बाधितांच्या याद्याही जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे. या संदर्भातील डिटेल व्हिडिओ आपण मागे टाकलेले आहेत. आता आपण काही जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे त्या संदर्भात माहिती पाहूयात. ह्यामध्ये आपण पाहूयात की राज्यात जी काही जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर झालेल्या काही शेतकऱ्यांची यादी, काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. ते आपण पाहूयात. हा GR महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभागांतर्गत 20 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला असा हा GR आहे. हे आपण पाहूयात. आता थेट आपण कुठल्या जिल्ह्याला कुठल्या महिन्यामध्ये किती निधी आलेला आहे या संदर्भात थोडीशी माहिती पाहूयात. आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर या विभागामधील काही जिल्ह्यांना मदत निधी जाहीर झालेला आहे. आपण पाहू शकता बीड या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या जी आहे सप्टेंबर 2025 यामध्ये 81,180 इतकी 81,380 इतकी होती आणि याला जो मदत निधी भेटलेला आहे तो 6,724 लाख, म्हणजेच ही मोठी रक्कम आहे. तिला आपण कोटीमध्ये कन्वर्ट करू 67.24 कोटी इतका निधी भेटलेला आहे. आता आपण लातूरविषयी माहिती पाहूयात. लातूर या जिल्ह्याला सप्टेंबर 2025 यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 55,683 आणि या लातूर जिल्ह्यासाठी 35.72 कोटी इतका निधी झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, निधी मोठा असेल तर त्याला मी कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगेल, छोटा असेल तर तो डायरेक्ट लाखात सांगेल. आता आपण पाहूयात परभणी या जिल्ह्याविषयी माहिती. परभणी या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये जवळपास बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 39,452 आणि त्याला निधी भेटला आहे 49.42 कोटी. आता आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याविषयी माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 41,139 आणि त्यांना भेटलं आहे 81.62 कोटी. जालना या जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती सप्टेंबरमध्ये 65,766 आणि त्यांना भेटलेलं आहे 64.75 कोटी. आता आपण पाहूयात हिंगोली या जिल्ह्याविषयी माहिती. हिंगोली या जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 18,572 आणि या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत 11.30 कोटी रुपये. आता आपण पाहूयात नांदेड या जिल्ह्याविषयी माहिती. नांदेड या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर म्हणजेच 2 महिन्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 56,620 आणि त्यांना मिळालेले आहेत 36.22 कोटी. त्याचप्रमाणे आता आपण नागपूर या विभागातील काही जिल्ह्यांची माहिती पाहूयात. नागपूर या विभागातील जिल्ह्यांची, नागपूरमधील या जिल्हा जो आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 1,021 आणि इथं आहे 227 लाख इतकी, म्हणजेच 2,27 इतकी निधी यांना भेटलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये जी आहे 2,581 आणि त्यांना भेटलेले आहेत 5 कोटी रुपये इतके. वर्धा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 31 आणि त्यांना भेटलेलं आहे 2.91 लाख रुपये. वर्धा या जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यामध्ये जी काय बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती 276 होती आणि त्यांना भेटलेले 18 लाख रुपये. गडचिरोली या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे जुलै या महिन्यामध्ये 22 आणि त्यांना जवळपास 0.71 लाख म्हणजे 71,000 रुपये इतकी रक्कम भेटलेली आहे. आता आपण पाहूयात नाशिक या नाशिक या विभागातील माहिती. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्याविषयी आपण माहिती पाहूयात. नाशिक या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 18,144 आणि त्यांना मिळालेले आहेत 11.51 कोटी. आता आपण पाहूया जळगाव या जिल्ह्याविषयी, जे काय माझं कार्यक्षेत्र आहे. मी जळगाव जिल्ह्यातील रावेर तहसील कार्यालयामध्ये कार्यरत आहे. जळगाव या जिल्ह्याविषयी सप्टेंबर महिन्यामधील बाधितांची संख्या होती, बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 13,287 आणि त्यांना भेटलेले आहेत 14.65 कोटी रुपये इतके. आता आपण पाहूयात अहिल्यानगर या जिल्ह्याविषयी माहिती. अहिल्यानगरमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती सप्टेंबर महिन्यातील 22,434 आणि त्यांना भेटलेले आहेत 33.19 कोटी.
आता आपण अमरावती या विभागातील जिल्ह्यांची माहिती पाहूयात. अमरावती या विभागातील अकोला जो काही जिल्हा आहे त्यामध्ये सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 21,293 आणि त्यांना भेटलेले आहेत 23.37 कोटी. आता आपण अमरावतीविषयी माहिती पाहूया. अमरावती या जिल्ह्यातील सप्टेंबरमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 5,347 आणि त्यांना भेटलेले आहेत 21.29 कोटी. यवतमाळ याविषयी पाहूयात. यवतमाळमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती सप्टेंबर महिन्यासाठी 37,484 आणि त्यांना भेटलेले आहेत 56.11 कोटी. बुलढाणा या जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 35,385 आणि त्यांना भेटलेले आहेत 24.66 कोटी. आता आपण वाशिम या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. वाशिम या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यामध्ये होती 3,765 आणि त्यांना भेटलेले आहे 3.54 कोटी. वाशिम या जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 4,341 आणि त्यांना भेटले 2.58 कोटी. आता आपण पुणे या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. पुणे या जिल्ह्याविषयी माहिती पाहत असताना सोलापूर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची सप्टेंबर महिन्यातील संख्या होती खूप मोठी होती 85,581 इतकी बाधित शेतकऱ्यांची संख्या होती आणि त्यांना भेटलेले आहेत 95.01 कोटी रुपये. सांगली या जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 2,562 आणि त्यांना भेटलेले आहेत 8.36 कोटी. आता आपण कोकणातील काही बाधित शेतकऱ्यांची संख्या पाहूयात. कोकणातील ठाणे या जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये जी काय दृष्टी झालेली आहे त्यामध्ये एक शेतकरी बाधित होता आणि त्याला जवळपास 9,000 इतकी रक्कम भेटलेली आहे. पालघरमधील आपण माहिती पाहूयात. पालघर या जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 10 आणि त्यांना 2 लाख इतकी रक्कम मिळालेली आहे. अशा प्रकारे जे काय वरील जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या एकूण जर पाहिली तर 6,12,177 आणि त्यांना भेटलेले आहेत 648,15,41,000 इतकी रक्कम भेटलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ही जी रक्कम आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटला येणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तिथला अहवाल शासन दरबारी पाठवलेला आहे आणि सर्व याद्या वगैरे आलेल्या आहेत त्या गाव लेवलच्या. त्या याद्या आल्यानंतर ही रक्कम मंजूर होते, जाहीर होते, शासन मान्य करतं आणि त्यांच्या अकाउंटला ही रक्कम येऊन जाते. महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्यांमध्ये ही रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यातल्या याद्या आलेल्या आहेत त्यांची ही रक्कम येईल आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होईल. अशाच प्रकारे नवीन जी आर आणि नवीन शासन दरबाराची जी काही माहिती आहे किंवा शासनाच्या योजना आहेत त्या सर्व मी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ही माहिती अपडेट राहील. आपण एका नवीन व्हिडिओसह आणि एका नवीन माहितीसह नक्कीच आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ह्या जिल्ह्यातील तुम्ही माहिती शेअर करा अशी मी विनंती करतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांनो, दिवाळीच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा.